Good morning, student. Welcome to e-learning program. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये जो फर्स्ट पेपर आहे तो फर्स्ट पेपरचा जो थर्ड टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्यामध्ये सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं ते आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये दोन टाईप होते, प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. परंतु यावर्षी फक्त तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन आहे आणि प्रिन्सिपल सोल्युशन कसं फाइंड करायचं ते आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. आता पुढचा जो पॉईंट आहे सेकंड, सोल्युशन ऑफ ए ट्रायंगल. मग सोल्युशन ऑफ ए ट्रायंगलमध्ये जे 7 पॉईंट्स आहेत त्यामधील फर्स्ट पॉईंट आपण पाहू, पोलर कोऑर्डिनेट सोल्युशन ऑफ द ट्रायंगल. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे पोलर कोऑर्डिनेट. आता एक डायग्राम आहे पहा. ओ काय आहे तर फिक्स पॉइंट आहे, त्यानंतर ओ बी फिक्स पॉइंट इन अ प्लेन. ओ जो पॉइंट आहे तो काय आहे फिक्स पॉइंट आहे, कशामध्ये तर प्लेन मध्ये. त्यानंतर ओ एक्स बी फिक्स रे इन दी प्लेन. जी ओ एक्स लाईन जी आहे किंवा रे जो आहे तो फिक्स रे आहे इन प्लेन मध्ये. अँड ओ आणि तो जो फिक्स पॉइंट जो आहे तो फिक्स पॉइंटला म्हणायचं दी पोल, अँड दी फिक्स रे ओ एक्स इज कॉल्ड ॲज पोलर ॲक्सिस. जो फिक्स पॉइंट आहे त्याला म्हणायचं दी पोल, आणि जे फिक्स रे आहे किंवा फिक्स लाईन जे आहे त्या लाईनला म्हणायचं पोलर ॲक्सिस. त्यानंतर लेट पी बी एनी पॉइंट इन द प्लेन अदर दॅन पोल ओ. पी जो पॉइंट आहे तो कुठे पॉइंट घेतला आपण अदर दॅन ओ इन अ प्लेन. आणि लेट ओ पी इज इक्वल टू आर, म्हणजे ओ पासून पी पर्यंत जे डिस्टन्स आहे ते काय असणार आहे आर आहे. आणि मेजर ऑफ अँगल एक्स ओ पी इज इक्वल टू थिटा. लेंथ ऑफ ओ पी आर असेल, त्यानंतर मेजर ऑफ अँगल एक्स ओ पी इज इक्वल टू थिटा असेल, देन ऑर्डर पियर आर थिटा, then order pair r theta determine the position of point P in the plane. ही जी ऑर्डर पेयर आहे आर थिटा ती काय करते ते डिटरमाइन करते. तर काय डिटरमाइन करते तर पोजिशन ऑफ पॉइंट पी इन द प्लेन. आणि ही जी आर थिटा आहे इज कॉल्ड पोलर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. आणि ही जी ऑर्डर पेयर आहे आर थिटा यालाच म्हणायचं पोलर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. त्यामध्ये जे आर आहे त्याला म्हणायचं आर इज कॉल्ड रेडियस वेक्टर अँड थिटा इज कॉल्ड द वेक्टोरियल अँगल ऑफ द पॉइंट पी. आरला म्हणायचं रेडियस वेक्टर, थिटाला म्हणायचं वेक्टोरियल अँगल of the point P. Note, the vectorial angle theta is the smallest non-negative angle made by OP with the ray OX. तो जो थीटा आहे तो स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल असणार आहे मेड बाय OP विथ द रे OX. आणि जो थीटा आहे तो थीटा 360 पेक्षा म्हणजे 2π पेक्षा लेस असणार आहे आणि 0 किंवा 0 पेक्षा ग्रेटर असणार आहे. म्हणजे आपल्याला जो अँगल आहे वेक्टोरियल अँगल जो आहे तो 360 पेक्षा लहान असणार आहे आणि 0 किंवा 0 पेक्षा मोठं असणार आहे. त्यानंतर पोल हॅज नो पोलर कोऑर्डिनेट्स. जो पोल आहे
has no polar coordinates. त्या जो फिक्स पॉइंट आहे त्याला पोलर कोऑर्डिनेट नसणार आहे. त्यानंतर त्यामध्ये सेकंड पॉइंट जो आहे ते रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट. आता एक डायग्राम आहे पहा, एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, ओरिजिन आहे ओ, त्यानंतर पी बी एनी पॉइंट इन एक्स वाय प्लेन आहे, त्या पी पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत एक्स वाय, आणि पी पॉइंट पासून एक्स ॲक्सिस पर्यंत जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते वाय कोऑर्डिनेट असणार आहे, आणि पी पॉइंट पासून ओरिजिन पर्यंत जे डिस्टन्स आहे ते स्मॉल आर असणार आहे, आणि पी पॉइंटचं वाय ॲक्सिस पासून हे वाय ॲक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे एक्स कोऑर्डिनेट, एक्स ॲक्सिस पासून डिस्टन्स पी पॉइंटचं म्हणजेच वाय कोऑर्डिनेट, आणि वाय ॲक्सिस पासून डिस्टन्स म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट, आणि पी पॉइंटचं जे लेंथ आहे ओरिजिन पासून ते आहे आर, आणि पी पॉइंटने एक्स ॲक्सिसला जो अँगल केलेला आहे तो काय आहे थीटा आहे. मग इथे दिलेला आहे लेट ओ बी the pole and OX be the polar axis of the polar coordinate system. त्यानंतर we take line along OX as the x-axis and the line perpendicular to OX through O as y-axis. त्यानंतर let P be any point in the plane other than origin. ही जो पॉइंट आहे तो काय आहे इन प्लेन मध्ये असला पाहिजे परंतु अदर दॅन ओरिजिन. लेट ऑर्डर पेयर एक्स वाय अँड ऑर्डर पेयर आर थिटा बी कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट पी टू फाइंड द रिलेशन बिटवीन देम. आता आपल्या त्यामध्ये रिलेशन काय आहे तर ते रिलेशन आपल्याला फाइंड करायचे. मग ऑर्डर पेयर एक्स वाय जे आहे याला म्हणायचं कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी, आणि आर थिटा जो आहे आर ऑर्डर पेयर मध्ये जे आर थिटा आहे याला म्हणायचं पोलर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. तर त्यामध्ये रिलेशन मग आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची जी डेफिनेशन अप्लाय केली इन ट्रँगल ओ एम पी, therefore sin theta is equal to sin theta म्हणजे समोरील बाजू डिवाइड बाय कर्ण म्हणजे y अपॉन x, अँड cos theta is equal to त्या अँगलच्या ॲडजसंट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूस म्हणजेच cos theta is equal to x अपॉन r. आता यावरून लिहिता येईल therefore x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. तर हे जे रिलेशन आहे हे कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे किंवा कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले असतील तर पोलर कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे, किंवा पोलर कोऑर्डिनेट दिलेले असेल तर कार्टेशियन कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे, हे जे रिलेशन आहे तर हे रिलेशन लक्षात ठेवा. पुढे दिस इज द रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड द पोलर कोऑर्डिनेट्स. अँड आर म्हणजेच काय, आर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर एक्झरसाइज आहे 3.2. क्वेश्चन आहे फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट पी हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर. मग पहिले एक्झाम्पल आहे पोलर कोऑर्डिनेट आहेत ऑर्डर पेयर मध्ये √2 आणि π/4. मग दिलेलं त्याचं सोल्युशन लिहायचंय. मग हिअर आर ची व्हॅल्यू √2 अँड थिटा इज इक्वल टू π/4. आता थिटा इज इक्वल टू π/4 म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असणार आहे. मग पुढच्या लाईनला लेट द कार्टेशियन कोऑर्डिनेट बी एक्स वाय. आपण सपोज म्हटलं त्या पॉइंटचे जे कार्टेशियन कोऑर्डिनेट आहेत ते काय आहे एक्स वाय आहे. मग बाय डेफिनेशन किंवा रिलेशन एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा
Therefore r is equal to root 2 and theta is equal to pi by 4. Therefore root 2 into cos pi by 4, cos pi by 4 ची व्हॅल्यू असते 1 upon root 2. मग 1 upon root 2 आणि न्यूमरेटर रूट 2 काय होईल, रूट 2 कॅन्सल होईल, इज इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू आली 1. तसंच y इज इक्वल टू अँड y इज इक्वल टू आर साइन थिटा. मग देअरफोर y इज इक्वल टू रूट 2 इंटू साइन पाय बाय 4. साइन पाय बाय 4 ची पण व्हॅल्यू काय असते, रूट 1 अपॉन रूट 2 असते. मग रूट 2 इंटू 1 अपॉन रूट 2 आणि न्यूमरेटर रूट 2 डिनॉमिनेटर रूट 2 कॅन्सल होईल. देअरफोर y ची व्हॅल्यू येईल 1. आणि शेवटी लिहायचं देअरफोर द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द गिवन पॉइंट आर ऑर्डर पेयर XY इज इक्वॅलंट टू ऑर्डर पेयर 1 1. आता हे अशा टाईपचं एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला 2 मार्क्ससाठी विचारू शकतात. पोलर कोऑर्डिनेट दिलेले असतील तर कार्टेशियन कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे, किंवा कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले तर पोलर कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे. आता असं सेकंड एक्झाम्पल एक पाहू आपण. ऑर्डर पेयर 1/2 आणि 210 डिग्री. मग हियर आर ची व्हॅल्यू 1/2, थिटा इज इक्वल टू 210 डिग्री. मग आपण सुरुवातीला मेन्शन करू, लेट द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स बी एक्स ऑर्डर पेयर XY, किंवा पी पॉईंट जो आहे त्या पी पॉईंटचे कोऑर्डिनेट कार्टेशियन कोऑर्डिनेट काय आहेत, ऑर्डर पेयरमध्ये XY. मग बाय डेफिनेशन नुसार किंवा रिलेशन नुसार x इज इक्वल टू आर कॉस थिटा. देअरफोर 1/2 इंटू कॉस 210 डिग्री. आता 210 डिग्री कसं लिहिता येईल बरं. 210 डिग्री जो आहे हा कुठल्या अँगलमध्ये कुठे आला, 180 पेक्षा ग्रेटर, म्हणजे हा आला थर्ड क्वाड्रंटमध्ये. म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह, वाय कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह, म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट जे आहे ते दोन्ही काय येणार आहे तर निगेटिव्ह. मग आता 210 ला कसं लिहिता येईल, तर 180 प्लस 30 डिग्री. 180 प्लस 30 डिग्री. आता 180 प्लस 30 म्हणजे हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला, तर थर्ड क्वाड्रंटमध्ये आला. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये कसं लिहिता येईल, तर कॉस 180 असेल, 360 असेल, त्यानंतर 720 असेल, कॉस असेल तर कॉसच लिहायचं, साईन असेल तर साईनच लिहायचं. म्हणून 1/2 इंटू मायनस कॉस 30 डिग्री. थर्ड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे इथे मायनस साईन अटॅच करायचं, कॉस 30 डिग्री. आणि कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू असते रूट 3/2, म्हणून इज इक्वल टू मायनस 1/2 इंटू रूट 3/2, दॅट इज मायनस रूट 3/4 आला एक्स कोऑर्डिनेट. अँड सेकंड रिलेशन y इज इक्वल टू आर साइन थीटा. देअरफोर 1/2 इंटू साइन 210 डिग्री. आता साइन 210 डिग्री कसं लिहिता येईल, 210 डिग्री तर 180 प्लस 30 डिग्री म्हणजे 210 डिग्री. आता 180 असेल, 360 असेल, 720 असेल, साइन असेल तर साइनच, कॉस असेल तर कॉसच, मग इथे साइन असेल तर साइन. फक्त कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, तर हा अँगल जो आहे हा अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे, म्हणून मायनस साइन अटॅच करायचं. म्हणून 1/2 इंटू साइन मायनस साइन 30 डिग्री, दॅट इज मायनस 1/2 इंटू साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 इंटू 1/2, that is minus 1/4. And therefore the Cartesian coordinates of the given points are, दिलेला जो पोलर कोऑर्डिनेट आहे त्या पोलर कोऑर्डिनेटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट काय आले, तर ऑर्डर पेयर XY इज इक्वॅलंट टू ऑर्डर पेयर रूट 3/4 आणि मायनस 1/4. तर असे पोलर कोऑर्डिनेट दिलेले असतील तर कार्टेशियन कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे, असे 2 एक्झाम्पल आपण घेतले. असेच एक्झाम्पल आहे तुम्ही सोडवा.
आता कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले असतील तर पोलर कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे, असा एक क्वेश्चन पाहूया. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. मग पहिले एक्झाम्पल आहे √2 ऑर्डर पेअर मध्ये √2 म्हणजे दोन्ही कोऑर्डिनेट जे आहेत ते कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत. म्हणून तो जो पॉइंट आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट जो आहे कुठल्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे, तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असणार. सोल्युशन हिअर x इज इक्वल टू √2 अँड y इज इक्वल टू √2. Therefore, the point lies in the first quadrant. यावरून दोन्ही पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट आहेत म्हणून तो जो पॉइंट आहे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल, तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. मग therefore किंवा लेट द पोलर कोऑर्डिनेट्स बी. हे जो कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे त्या कार्टेशियन कोऑर्डिनेटचे पोलर कोऑर्डिनेट आपण त्या पॉइंटचे काय म्हटलं, ऑर्डर पेअर आर थिटा म्हटलं. मग therefore आर स्क्वेअर इज इक्वल टू, आर कसं फाइंड करायचं, तर आर स्क्वेअर इज इक्वल टू किंवा आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, दॅट इज √2 चा स्क्वेअर प्लस √2 चा स्क्वेअर. √2 चा स्क्वेअर घेतला तर 2 येईल, परत √2 चा स्क्वेअर घेतला तर 2 येईल. 2 + 2 4. आर स्क्वेअर इज इक्वल टू 4. therefore आर इज इक्वल टू प्लस मायनस 2 येईल. परंतु रेडियस किंवा डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणून आर इज ग्रेटर दॅन 0, म्हणून आर ची व्हॅल्यू येईल +2 ओनली. आता थिटा कसं फाइंड करायचं, cos थिटा इज इक्वल टू x अपॉन आर. cos थिटा इज इक्वल टू x अपॉन आर आणि sin थिटा इज इक्वल टू y अपॉन आर. मग therefore x ची व्हॅल्यू √2 अपॉन 2 लिहिता येईल √2 इंटू √2. न्यूमरेटर 1 √2, डिनॉमिनेटर 1 √2 कॅन्सल होईल, ओनली काय राहील 1 अपॉन √2 राहील. cos थिटा इज इक्वल टू 1 अपॉन √2. मग कॉस मध्ये असा कुठला अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1 अपॉन √2 आहे. तसंच साइन थिटा इज इक्वल टू y अपॉन आर, √2 अपॉन 2. √2 ला लिहिता येईल √2 इंटू √2. मग 1 √2 कॅन्सल होईल, ओनली राहील 1 अपॉन √2. यावरून टॅन थिटाची व्हॅल्यू आहे 1. आता टॅन मध्ये किंवा असं म्हणता येईल, सिन्स द पॉइंट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट अँड थिटा इज लेस दॅन 2π ग्रेटर दॅन इक्वल टू 0. जो आपला थिटा जो आहे तो थिटा 360 पेक्षा लहान असणार आहे आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असणार आहे. परंतु हा थिटा जो आहे किंवा पॉइंट जो आहे तो पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे थिटा जो आहे तो 90 पेक्षा लहानच असणार आणि 0 पेक्षा ग्रेटर असणार. आपल्याला टॅन थिटा इज इक्वल टू 1 आलेले. मग therefore टॅन थिटा इज इक्वल टू 1 आणि असा टॅन मध्ये कुठला अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू टॅन ची व्हॅल्यू 1 येते. मग 45, टॅन 45 ची व्हॅल्यू 1 म्हणून 1 ला लिहिलं टॅन ऑफ पाय अपॉन 4 किंवा टॅन ऑफ 45 डिग्री. दोन्ही साईडचं टॅन कॅन्सल केलं तर थिटा इज इक्वल टू π/4. अँड तेच ऑर्डर पेअर मध्ये कसं लिहिता येईल, therefore द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द गिवन पॉइंट आर, आर ची व्हॅल्यू 2 आणि थिटाची व्हॅल्यू π/4. तर हा पोलर कोऑर्डिनेट ऑफ द गिवन पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर √2. त्या कार्टेशियन कोऑर्डिनेटचे पोलर कोऑर्डिनेट काय आले, तर ऑर्डर पेअर मध्ये 2 आणि π/4. किंवा एक लक्षात ठेवायचं, टॅन थिटा इक्वल टू 1 आलं किंवा टॅन थिटा इक्वल टू 1. आता हा फर्स्ट क्वाड्रंट असल्यामुळे जी व्हॅल्यू येणार आहे तो पॉझिटिव्ह अँगल असणार आहे. जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल थिटा किंवा पॉइंट सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर
यामध्ये पाय ॲड करायचं. थर्डमध्ये असेल तरी टॅन ऑफ वाय अपॉन एक्स जे आहे त्यामध्ये पाय ॲड करायचं, आणि फोर्थमध्ये असेल तर 2 पाय ॲड करायचं. लक्षात ठेवा. सेकंडमध्ये असेल तर पाय ॲड करायचं, थर्डमध्ये असेल तर पाय ॲड करायचं, आणि फोर्थमध्ये असेल तर 2 पाय ॲड करायचं. आता असं सेकंड एक्झाम्पल आपण पाहू. आता पॉइंट आहे ऑर्डर पेअर 1 minus root 3. आता हिअर x is equal to 1, y is equal to minus root 3. x coordinate पॉझिटिव्ह, y coordinate निगेटिव्ह, म्हणजेच कुठल्या क्वाड्रंटमध्ये x पॉझिटिव्ह, y निगेटिव्ह, x पॉझिटिव्ह, y निगेटिव्ह, म्हणजेच कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये आला. Therefore the point lies in fourth quadrant. Therefore किंवा let the polar coordinate b. पोलर कोऑर्डिनेट आपण म्हटलं, सपोज केले दिलेल्या कार्टेशियन कोऑर्डिनेटचे जे पोलर कोऑर्डिनेट आहेत ते आपण r थीटा म्हटलं. मग therefore r square is equal to x square plus y square, that is 1 square plus minus root 3 bracket square, that is 1 plus 3, that is 4. Therefore r square is equal to 4. Therefore r is equal to plus minus 2, but r is greater than 0. Positive असतं, distance always positive. Therefore r is equal to 2. पुढे रिलेशन cos theta is equal to x upon r, x equal to 1, r equal to 2. cos theta ची व्हॅल्यू आली 1/2. तसं sin theta is equal to y upon r, y ची व्हॅल्यू √3 upon 2. Therefore tan theta is equal to sin theta upon cos theta, म्हणजेच √3 upon 2 डिवाइड 1 upon 2, म्हणजेच 2 कॅन्सल होईल, ओनली राहील -√3. आता टॅन मध्ये असा कुठला अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू √3 आहे? मग टॅन मध्ये कुठला अँगल आहे? किंवा सिन्स द पॉइंट लाईज इन फोर्थ क्वाड्रंट and theta is less than 2 pi greater than equal to 0. Therefore tan theta is equal to -√3 is equal to minus tan pi by 3. आता असंही लिहिता येईल याला, पॉइंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 पाय ॲड करा. हा मायनस जो साईन आहे ते अँगलला अटॅच करा. आपण पाठीमागं माहिती आहे फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रिक, टॅन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. टॅन ऑफ किंवा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ मायनस थिटा. तो फॉर्म्युला अप्लाय करा, आन्सर सेम येणार आहे. आता π/3 जो आहे हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये अँगल कसा लिहिता येईल तर 2 पाय मधून हा अँगल काय करावा लागेल, सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. म्हणजेच आपला काय होईल, तो जो अँगल आहे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये जाईल तर फोर्थ क्वाड्रंट. therefore tan theta is equal to tan of 2 pi minus π/3. 2 pi minus theta is equal to minus tan theta. फॉर्म्युला जे अलाइड अँगल्स आहेत ते अलाइडेड अँगल्स फॉर्म्युले लक्षात ठेवा. tan of 2 pi minus theta is equal to minus tan theta. म्हणून हा अँगल जो आहे अँगल आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये. मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये कसं लिहिता येईल तर tan 2 pi minus π/3, आणि हे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं 2 pi into 3 6 pi minus pi 5 pi, म्हणजे tan 5 pi upon 3. आता दोन्ही साइड लेफ्ट साइडला tan theta is equal to tan 5 pi upon 3, आणि दोन्ही साइडचं tan कॅन्सल केलं तर theta is equal to 5 pi upon 3. मग याचे पोलर कोऑर्डिनेट काय आलं, थिटा फाइंड केला, आर फाइंड केला, मग पोलर कोऑर्डिनेट लिहिता येईल.
Therefore, the polar coordinate of the given point are ऑर्डर पेअर मध्ये 2 आणि 5 पाय बाय 3, किंवा तुम्ही याला 5 पाय बाय 3 कसं लिहिता येईल, याला 60 इंटू 5 म्हणजे 300. 2 आणि डिग्री मध्ये जर लिहिलं तर कसं लिहिलं, 300 डिग्री असं लिहा. म्हणजे अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला 2 मार्क्ससाठी काय करू शकता, विचारू शकता. म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले तर पोलर कोऑर्डिनेट कसे फाइंड करता आले पाहिजे, पोलर कोऑर्डिनेट दिले तर कार्टेशियन कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे. आता यावरती आपण 2 एक्झाम्पल घेतलेले. आता पुढचा जो पॉइंट आहे सोल्युशन ऑफ ए ट्रायंगल, त्यामध्ये कोसाइन रूल आहे, साइन रूल आहे, प्रोजेक्शन रूल आहे. यांचे जे थिअरम आहेत, प्रूफ आहेत, ते आपण पुढच्या तासाला पाहू. आता इथे थांबू आपण. थँक्यू.